1945 दुसरा महायुद्धाचा धूर अजूनही जगभर पसरलेला होता. लंडनच्या रस्त्यांवर विजयाचा जल्लोष सुरू होता, पण त्याच लंडनच्या तिजोरीत खडखडाट होता. ब्रिटिश साम्राज्य ज्यावर कधी काळी सूर्य मावळत नसे असं म्हटलं जायचं, अजूनही जगातील सर्वात मोठं साम्राज्य मानलं जात होतं. आणि भारतासारख्या प्रचंड समृद्ध आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश त्यांच्या ताब्यात होता. मग फक्त 2 वर्षात म्हणजे 1945 ते 1947 त्यांनी भारत का सोडला? ज्या साम्राज्यानं 200 वर्ष भारतावर राज्य केलं, ज्यांनी बंडखोरी चिरडली, चळवळी दडपल्या, हजारो लोकांना तुरुंगात टाकलं, तेच साम्राज्य अचानक इतकं घाईघाईनं भारत सोडून का गेला? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना वाटतं तितकं सोपं नाही आहे. बघा, आपल्याला शाळेत शिकवलं जातं की गांधीजींच्या असहकार चळवळीमुळे किंवा नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळे ब्रिटिश गेले, पण सत्य त्याहून खूप गुंतागुंतीचं होतं. ही युद्ध, अर्थव्यवस्था, बंडखोरी, जागतिक राजकारण आणि लंडनमधल्या सत्तांतराची एक अशी कहाणी आहे जी एकाच वेळी अनेक दिशांनी घडत होती. तर आजच्या या भागात आपण त्या खऱ्या कारणांचा शोध घेणार आहोत. एका साम्राज्याचा अस्तित्वाचा शेवट कसा झाला याची खरी कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हेडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश साम्राज्य पृथ्वीच्या जवळपास 1/4 भूभागावर आणि लोकसंख्येवर पसरलेलं होतं. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेतलं अनेक देश, मध्य पूर्व आणि अर्थातच भारत, हे सगळं ब्रिटिश मुकुटाखाली होतं. पण या साऱ्या साम्राज्यात भारताचं स्थान काहीतरी वेगळंच होतं. कारण भारताला म्हटलं जायचं द ज्युएल इन द क्राउन, म्हणजे मुकुटातील रत्न. पण का? तर मित्रांनो, कारण भारत हा फक्त एक वसाहत नव्हता. भारत हा ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा एक कणा होता. भारतातून कापूस, चहा, मसाले, अफू, ताग असा प्रचंड कच्चा माल इंग्लंडमध्ये जायचा आणि तिथल्या कारखान्यात तयार झालेला माल पुन्हा भारतीय बाजारात विकला जायचा. भारतीय करदात्यांच्या पैशातून ब्रिटिश प्रशासनाचा आणि लष्कराचा मोठा खर्च भागवला जात असे. आणि भारतीय सैनिक, ज्यांना शिपाई असं म्हटलं जायचं, जगभरातल्या ब्रिटिश युद्धांमध्ये ते लढत होते. पहिल्या महायुद्धातही 10 लाखांहून अधिक भारतीय सैनिकांनी ब्रिटनसाठी रणांगणावर आपले प्राण पणाला लावून दिले होते. मित्रांनो, भारत हा फक्त एक बाजारपेठ नव्हता, तो एक सैनिकी शक्ती स्त्रोतही होता, जो ब्रिटनला आशियात, आफ्रिकेत, मध्य पूर्वेत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी हवा होता. आणि म्हणूनच चर्चिल सारखे नेते वारंवार म्हणत की भारत गमावणं म्हणजे साम्राज्य गमावणं. मग असा हा अनमोल भारत ब्रिटिशांनी इतक्या घाईनं का सोडला? तर याचं उत्तर सापडतं 1939 मध्ये सुरू झालेल्या एका महायुद्धात. दुसरं महायुद्ध हे मानवी इतिहासातलं सर्वात विनाशकारी युद्ध होतं आणि ब्रिटननं यात विजय मिळवला. पण या विजयाची किंमत अकल्पनीय होती. बघा, लंडनवर जर्मन बॉम्ब हल्ल्यांनी अक्षरशः राख रांगोळी उडवली होती. लाखो घरं उद्ध्वस्त झाली होती. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. देशाची औद्योगिक क्षमता युद्ध सामग्री तयार करण्यातच खर्च झाली होती. आणि सर्वात मोठा फटका बसला होता अर्थव्यवस्थेला. युद्धापूर्वी ब्रिटन हा जगातला सर्वात मोठा कर्जदाता देश होता, पण युद्धानंतर तोच ब्रिटन जगातला सर्वात मोठा कर्जबाजारी देश बनला होता. अमेरिकेकडून घेतलेलं प्रचंड कर्ज, युद्ध सामग्रीचा खर्च आणि उद्ध्वस्त झालेली औद्योगिक यंत्रणा यामुळे ब्रिटिश तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती. आणि गंमत म्हणजे, ज्या भारताला ब्रिटन आपली जहागीर समजत होतं, त्याच भारताकडे युद्धकाळात ब्रिटननं इतकं कर्ज घेतलं होतं की युद्धानंतर ब्रिटनच भारताचं कर्जदार बनलं होतं. याला इतिहासकार स्टर्लिंग बॅलन्सेस असं म्हणतात. म्हणजे भारतानं युद्ध खर्चासाठी दिलेल्या मालाची आणि सेवांची किंमत जी ब्रिटननं भारताला चुकवायची होती. एका बाजूला साम्राज्य टिकवायचं असेल तर लष्कर हवं, प्रशासन हवं, पैसा हवा. पण दुसऱ्या बाजूला देशातच अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी आणि पुनर्बांधणीचे प्रचंड आव्हान होतं. एक साम्राज्य चालवणं ही आता जबाबदारी नव्हे तर ओझं बनलं होतं. आणि इथूनच सुरू होते ती कहाणी जिथे आर्थिक वास्तव्य राजकीय निर्णयांना आकार देऊ लागतं. युद्धानंतरच्या ब्रिटनसमोर एक साधा पण भयंकर प्रश्न होता. देशातल्या जनतेला अन्न, घर आणि रोजगार द्यायचा की परदेशातलं साम्राज्य सांभाळायचा? बघा, भारतात लष्कर तैनात ठेवणं, प्रशासकीय यंत्रणा चालवणं, कायदा सुव्यवस्था राखणं, या सगळ्याचा खर्च प्रचंड होता. आणि याच काळात भारतातही महागाई गगनाला भिडली होती. 1943चा बंगालचा दुष्काळ, ज्यात लाखो लोक अन्न वाचून मृत्युमुखी पडले, आणि यानं ब्रिटिश प्रशासनाच्या क्षमतेवर आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. ब्रिटिश अर्थव्यवस्था इतकी कोलमडली होती की देशांतर्गत पुनर्बांधणीसाठीच निधी अपुरा पडत होता. आणि अशा परिस्थितीत भारतासारख्या अवाढव्य आणि खवळलेल्या वसाहतीवर नियंत्रण ठेवणं आर्थिकदृष्ट्या अशक्यप्राय होत चाललं होतं. साम्राज्य आता फायद्याचा सौदा राहिलं नव्हतं,
ते तोट्याचं ओझं बनलं होतं. पण नुसता पैशांचा प्रश्न नव्हता. आणि याच काळात भारतातूनच अशा घटना घडू लागल्या ज्यांनी ब्रिटिश सत्तेच्या मुळावरच घाव घातला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस भारताबाहेर पडले आणि जर्मनी नंतर जपानच्या मदतीनं त्यांनी उभी केली आझाद हिंद सेना, म्हणजे इंडियन नॅशनल आर्मी. त्यांचं एकच ध्येय होतं की शस्त्रांच्या बळावर भारताला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करणं. आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशाच्या म्हणजे म्यानमारच्या सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. काही भागात यशही मिळालं, पण अखेर या सैन्याला लष्करी दृष्टीनं मोठं यश मिळालं नाही. पण मित्रांनो, मात्र युद्ध संपल्यानंतर जे घडलं ते कदाचित लष्करी विजयापेक्षाही अधिक महत्त्वाचं ठरलं. 1945 मध्ये ब्रिटिश सरकारनं आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर लाल किल्ल्यात राजद्रोहाचा खटला चालवण्याचा निर्णय घेतला. पण याचा परिणाम ब्रिटिशांच्या अपेक्षेच्याही अगदी उलट झाला. या खटल्यानं संपूर्ण भारतभर प्रचंड जनआंदोलन उभं राहिली. हिंदू, मुस्लिम, शीख सर्व धर्मांचे लोक या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. हे अधिकारी देशद्रोही नसून देशभक्त आहेत अशी भावना सर्वसामान्य जनतेत आणि विशेषतः ब्रिटिश भारतीय लष्करातील सैनिकांमध्येही पसरू लागले. बघा, इतिहासकारांमध्ये आयएनएच्या प्रत्यक्ष परिणामाबद्दल मतभेद आहेत. काहींच्या मते याचा परिणाम मर्यादित होता, तर काहींच्या मते यानं भारतीय लष्करातील निष्ठेवर खोलवर परिणाम केला. पण एका गोष्टीवर बहुतांश इतिहासकार सहमत आहेत, या खटल्यानं भारतीय सैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये एक नवी जाणीव निर्माण केली की ब्रिटिश सत्तेविरुद्ध शस्त्र उचलणारे गद्दार नसून वीर आहेत. आणि हीच जाणीव काही महिन्यातच आणखी एका मोठ्या घटनेला जन्म देणार होती. फेब्रुवारी 1946 मुंबईच्या बंदरात नांगरलेल्या ब्रिटिश भारतीय नौदलाच्या जहाजांवर काहीतरी विलक्षण घडलं. रॉयल इंडियन नेव्हीतील भारतीय खलाशांनी बंड पुकारलं आणि कारणं होती वाईट अन्न, वांशिक भेदभाव, कमी वेतन आणि अर्थातच आझाद हिंद सेनेच्या खटल्यामुळे निर्माण झालेली असंतोषाची लाट. सुरुवातीला मुंबईतल्या काही जहाजांवर सुरू झालेला हे बंड बघता बघता कराची, चेन्नई, कोलकातासह भारतभरातील 78हून अधिक जहाजांवर आणि नौदल तळांवर पसरलं. जवळपास 20,000 खलाशी या बंडात सहभागी झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर सर्वसामान्य जनताही या खलाशांच्या समर्थनार्थ उतरली. कामगार संघटना, विद्यार्थी, सामान्य नागरिक सर्वांनी या बंडाला पाठिंबा दिला. ब्रिटिश सरकारसाठी हा एक धक्कादायक इशारा होता, कारण आतापर्यंत भारतीय लष्कर आणि नौदल हे ब्रिटिश सत्तेचा सर्वात विश्वासार्ह आधारस्तंभ मानले जात होते. जर तेच सैनिक आणि खलाशी बंड करू लागले तर ब्रिटिश सत्ता कोणाच्या बळावर टिकणार? अनेक इतिहासकारांच्या मते हे बंड म्हणजे एक स्पष्ट इशारा होता की भारतीय सशस्त्र दलातील निष्ठा आता गृहीत धरता येणार नाही. अर्थातच हे एकमेव कारण नव्हतं, पण साम्राज्याच्या पायाला हादरा देणारा अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचं कारण नक्कीच होतं. मित्रांनो, पण ही काही एकाकी घटना नव्हती. या साऱ्या घडामोडींच्या मुळाशी होत्या दशकानुदशकात चाललेल्या जनआंदोलनांच्या लाटा. रॉयल नेव्ही बंड किंवा आझाद हिंद सेना ही अचानक घडलेली घटना नव्हती. त्यामागे होता दशकानुदशकांचा संघर्ष. 1920चं असहकार आंदोलन, 1930चा मिठाचा सत्याग्रह, 1930 आणि 32 मधली सविनय कायदेभंगाची चळवळ आणि सर्वात महत्त्वाचं 1942चं चले जाव आंदोलन. गांधीजींनी दिलेला करो या मरोचा नारा फक्त एक घोषणा नव्हती, ती एका राष्ट्राची अंतिम इच्छाशक्ती देखील होती. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला समाजाच्या प्रत्येक स्तरातून लोक या आंदोलनामध्ये सामील झाले. भूमिका चळवळींनी गुप्तपणे संपर्क यंत्रणा उभी केली, प्रशासन ठप्प पाडण्याचे प्रयत्न केले. तर मित्रांनो, या सर्व आंदोलनांनी थेट ब्रिटिश सत्ता उलथवली नाही, हे जरी खरं आहे, पण यांनी काहीतरी अधिक खोलवर परिणाम करणारं काम केलं. त्यांनी ब्रिटिश राजवटीची नैतिक वैधताच हळूहळू पोखरून काढली. जगाला आणि खुद्द ब्रिटिश जनतेलाही हे स्पष्ट दिसू लागलं की भारतीय जनता आता परकीय सत्तेखाली राहायला तयार नाही. दडपशाहीनं आंदोलन थांबवता आली, पण भारतीयांची स्वातंत्र्याची आस थांबवता आली नाही. आणि हे फक्त भारतापुरतं मर्यादित नव्हतं, जागतिक पातळीवरही वातावरण झपाट्यानं बदलत होतं. दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग हे युद्धापूर्वीच्या जगापेक्षा पूर्णतः वेगळं होतं. 1941 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी अटलांटिक चार्टरवर स्वाक्षरी केली होती, ज्यात सर्व राष्ट्रांच्या आत्मनिर्णयाचा अधिकाराचा उल्लेख होता. जरी चर्चिल नंतर हे तत्व वसाहतींना लागू होत नाही असं म्हणण्याचा प्रयत्न केला, तरी एकदा जगासमोर आणलेलं हे तत्व मागे घेणं अशक्य होतं. आणि बघा, अमेरिका ही आता जगातील सर्वात मोठी महासत्ता बनली होती आणि अमेरिकेला जुन्या युरोपीय वसाहतवादाबद्दल फारशी सहानुभूती नव्हती. आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया साम्राज्यवादाच्या विरोधात उघड भूमिका घेत होते.
संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती आणि आत्मनिर्णयाचा अधिकार हे या नव्या जागतिक व्यवस्थेचं एक मूलभूत तत्व बनू लागलं होतं. आशिया आणि आफ्रिकेत वसाहतवादाविरुद्धची लाट वेगानं पसरत होती आणि अशा वातावरणात भारतासारख्या विशाल आणि प्रतिष्ठित वसाहतीवर बळजबरीनं ताबा ठेवणं हे ब्रिटनसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अधिकाधिक अवघड आणि लाजिरवाणं बनत चाललं होतं. पण या साऱ्या बाह्य दबावांबरोबरच खुद्द लंडनमध्येच सत्तेचं समीकरण बदलणारं होतं. जुलै 1945 ज्या विन्स्टन चर्चिलनं ब्रिटनला दुसरा महायुद्धात विजय मिळवून दिला, त्याच चर्चिलचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. ब्रिटिश जनतेला युद्धकाळातला नेता नको होता. त्यांना हवा होता असा नेता जो युद्धानंतरचं तुटलेलं इंग्लंड पुन्हा उभं करेल. घरं, रोजगार, आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षा या हव्या होत्या जनतेला. क्लेमेंट ॲटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष म्हणजे लेबर पार्टी सत्तेवर आला. ॲटली सरकारचं प्राधान्य होतं की देशांतर्गत पुनर्बांधणी, राष्ट्रीय आरोग्य सेवेची स्थापना आणि कल्याणकारी राज्याची उभारणी. साम्राज्य टिकवणं हे त्यांच्या प्राधान्यक्रमात फार वरच्या स्थानी नव्हतं. चर्चिलसारख्या नेत्यांसाठी साम्राज्य हे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक होतं. पण ॲटली आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी भारत हा आता एक असा प्रश्न बनला होता ज्याचं ओझं आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या परवडणारं नव्हतं. आणि म्हणूनच ॲटली सरकारनं एक स्पष्ट निर्णय घेतला की भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य द्यायचं. मित्रांनो, आता आपण मागे वळून बघूया. एका बाजूला होतं युद्धानं उद्ध्वस्त झालेलं ब्रिटिश अर्थकारण, प्रचंड कर्जांचा बोजा आणि साम्राज्य सांभाळणं आता न परवडणारं वास्तव. आणि दुसऱ्या बाजूला होती आझाद हिंद सेना आणि तिच्या खटल्यानं भारतीय जनमानसात आणि सैन्यात निर्माण केलेली नवी चेतना. तिसऱ्या बाजूला होतं रॉयल इंडियन नेव्हीचं बंड, ज्यानं भारतीय सशस्त्र दलांच्या निष्ठेबद्दल गंभीर प्रश्न उभे केले. आणि चौथ्या बाजूला होत्या दशकानुदशकांच्या जनआंदोलनांनी निर्माण केलेली अभूतपूर्व राजकीय जागृती आणि ब्रिटिश सत्तेच्या नैतिक वैधतेला बसलेला धक्का. आणि पाचव्या बाजूला होता बदलता जागतिक क्रम, वसाहतवादाच्या विरोधात वाढणारा आंतरराष्ट्रीय दबाव. आणि सहाव्या बाजूला होतं खुद्द लंडनमध्ये झालेलं राजकीय सत्तांतर, ज्यांना साम्राज्यापेक्षा देशांतर्गत पुनर्बांधणीला प्राधान्य दिलं. आणि हे सगळे घटक एकाच वेळी एकमेकांना बळ देत पडत होते. मित्रांनो, बहुतांश इतिहासकारांचं असं मत आहे की भारताचं स्वातंत्र्य हे या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून आलं आहे. कोणत्याही एका घटनेमुळे किंवा एका नेत्यामुळे किंवा एका आंदोलनामुळे नव्हे. आर्थिक अपरिहार्यता, लष्करी अस्थिरता, जनआंदोलनांचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे सगळं एकत्र आलं आणि एका साम्राज्याचा अंत घडवून आणलं. फेब्रुवारी 1947 मध्ये ॲटली सरकारनं जाहीर केलं की जून 1948 पर्यंत भारताला सत्ता हस्तांतरित केली जाईल. पण प्रत्यक्षात ही तारीख आणखी घाईनं पुढे आणली गेली. 15 ऑगस्ट 1947 लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि अवघ्या काही महिन्यातच या विशाल उपखंडाचं भवितव्य ठरवलं गेलं. पण या घाईचा एक अत्यंत वेदनादायक परिणामही झाला. ती म्हणजे फाळणी. लाखो लोकांचं विस्थापन, हिंसाचार आणि अपार मानवी दुःख या स्वातंत्र्याच्या क्षणाशी कायमचं जोडलं गेलं. मंडळी, स्वातंत्र्य आनंदाचं होतं, पण ते निर्भीड नव्हतं. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे परत जाऊया की जर ब्रिटिश साम्राज्य इतकं शक्तिशाली होतं तर त्यांनी भारत इतक्या घाईनं का सोडला? तर उत्तर स्पष्ट आहे. साम्राज्य बाहेरून शक्तिशाली दिसत होतं, पण आतून ते युद्धानं पोखरलेलं, आर्थिकदृष्ट्या कोलमडलेलं आणि नैतिकदृष्ट्या दुर्बल झालेलं होतं. आणि भारतीय जनतेनं, सैनिकांनी आणि जगभरातल्या बदलत्या राजकारणानं मिळून त्या दुर्बलतेला उघड केलं. मंडळी बघा, स्वातंत्र्य कधीच एका दिवसात मिळत नाही. ते अनेक पिढ्यांच्या त्यागातून, असंख्य नावं न कळलेल्या माणसांच्या बलिदानातून आणि योग्य वेळी योग्य दिशेने एकत्र आलेल्या इतिहासाच्या प्रवाहातून जन्माला येतो. ब्रिटिशांनी भारत सोडला कारण साम्राज्य टिकवणं आता अशक्य झालं होतं. आर्थिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्याही. पण हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं कारण लाखो भारतीयांनी, मग ते सत्याग्रही असोत, सैनिक असोत, खलाशी असोत की सामान्य नागरिक, प्रत्येकानं आपापल्या परीनं या लढ्यात योगदान दिलं. हा इतिहास आपल्याला अभिमान वाटावा असा आहे, पण त्याचबरोबर तो आपल्याला हे शिकवतो की मोठे बदल कधीच एका कारणानं घडत नाही, ते अनेक धाग्यांनी विणलेले असतात. तर मंडळी, तुम्हाला हा इतिहास माहिती होता का? तुमच्या मते यातलं कोणतं कारण सर्वात निर्णायक ठरलं? युद्धाचा आर्थिक फटका, आझाद हिंद सेना, नौदल बंड की जागतिक राजकारण? खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा. व्हिडिओ पुढच्या भागात, तोपर्यंत काही ना काही वाचत राहा.
कारण वाचाल तर वाचाल.